ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पूर यायला पाहिजेत, पण तसं होत नाही. आणि ज्यावेळेस पाऊस येत नाही त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पूर येतो. नक्कीच हे आश्चर्यकारक घटना सध्या घडत आहे. ते म्हणजे आपण सध्या ज्या ठिकाणी उभे आहोत तो जालना पुलगाव हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गावर असलेली ही पिंपरी सरळ जवळील उतावळी नदी, या नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत असतो. सध्या महत्वाचा विशेष म्हणजे एका महिन्याआधी ज्यावेळेस शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या हे पेरण्या करायच्या होत्या त्यावेळेस या ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात या नदीला पूर आला. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवू शकतो का ही जी शेतजमीन आहे त्या शेतजमीन अक्षरशः पूर्ण पाण्याखाली गेली होती. त्यामुळे या जमिनीची जी सुपीक माती होती ती पूर्णतः वाहून गेली होती. म्हणजे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात याचा फटका सहन करावा लागला होता. आणि आज आणि काल जे 30 जुलै रोजी प्रशासनाकडून मुसळधार पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळला. किनवळ मंडळात तब्बल 107 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. एवढा मोठा पाऊस आला. त्यानंतर याच्या लागूनच असलेल्या डोणगाव मंडळात देखील 112 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळून देखील या नदीला पूर आलेला नाही. याआधी 1 महिन्याआधी पाऊस रिमझिम स्वरूपाचा होता, परंतु आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर देखील पूर आलेला नाही. त्यामुळे नेमकं हा प्रकार काय आहे असं शेतकऱ्यांना यावेळेस चिंतेत आणण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांनी यावेळेस सांगताना आम्हाला असे सांगितले की हा सगळा जो प्रकार आहे तो समृद्धी महामार्गामुळेच होत आहे. कारण समृद्धी महामार्गाच्या जे पलीकडची साईड आहे त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस झाला, यामुळे या नदीला पूर आलेला नाही. याआधी म्हणजेच गेल्या वर्षी तब्बल 5 ते 6 वेळा या नदीवर मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि हा राष्ट्रीय महामार्ग तब्बल 6 वेळा पूर्णतः बंद पडलेला होता. वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला होता. परंतु आता रात्रीच्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन देखील या नदीला पूर आलेला नाही. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांमध्ये समाधान देखील आहे की पूर आला नाही, याच्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालं नाही. परंतु आश्चर्य देखील व्यक्त केले जाते आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन देखील पूर आलेला नाही. कारण की मागच्या महिन्यात जेव्हा पाऊस होता तो कमी स्वरूपाचा होता, तरी देखील पूर आला. आणि आता का बरं नाही? यावेळी त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की या पूर्ण घटनेचा सखोल अभ्यास करून त्याचं नेमकं पाणी या नदीला येण्याचं कारण काय आहे ते शोधावं आणि त्याच्यावर योग्य ती विल्हेवाट लावावी. रात्री जवळपास मी म्हणतो 107च्या जवळपास मिलीमीटर पाऊस झाला असेल. एवढा पाऊस झाला रात्री. मला असं वाटलं सकाळी की आज आपली नदी भरून चालली का काय. इकडे येऊन पाहतो तर नदी अर्धीच चालली. माझं या उताळी नदीकाठी जवळपास 20 एकर क्षेत्र आहे. मागच्या वर्षी पूर्ण क्षेत्र गेलं. यावर्षी पहिलाच पाणी यायला त्याच्यात बी पूर्ण शेती 15 दिवस मला लेट पेरणी करायचं काम पडलं. व्याजानं पैसे आणून काय कर्ज काढून काय करायचं ते मी शेती पुन्हा व्यवस्थित तयार केली. पण एवढा पाऊस होऊन सुद्धा जर शेतात पाणी नाही आलं याचा अर्थ माझा फॉल्ट आहे की रात्रीपासून किंवा हे समृद्धीच्या पलीकडे पाऊस पडला की तरच आपल्या इकडे पाऊस येते. आमच्या पिंपरी सरहद अंचळ या भागात ओव्हरफ्लो होऊन चालला जाते. त्यामुळे शेतीचं भयानक नुकसान होते. आता याच्यावर शासनानं काय विल्हेवाट लावायची, काय कोणते इंजिनियर लावायचे, काय आर्किटेक्चर लावायचे ते त्यांनी शोध लावा. पण आमच्या या मुद्द्याचा सविस्तर आमचा आम्ही जो मुद्दा बनवला पाण्याची विल्हेवाट लावा हा त्यांनी खारिज करावा असं आमचं मत आहे. एवढा जर पाऊस पडला रात्री तर रात्री का पाणी नाही आलं याचा आम्ही आता शोध घेऊन राहिलो की बा तिकडे पलीकडे पाऊस पडला समुद्रीच्या की तरच पाऊस येते. आणि आज असं आपल्या लक्षात आलं आज नदीच्या वरी पाऊस केला, आज पाणी गेलं नाही. म्हणून आम्हाला ते डाऊटफुल वाटून राहिलं की बाई समुद्राच्या पलीकडेच पाऊस पडते त्याच्यानंतरच आपल्याकडे येते. हे आमचं म्हणणं आहे. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार समृद्धी महामार्गाचा जो पाणी आहे तो या नदीला वळवलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या नदीला पूर येतो. त्यामुळे प्रशासनाला त्यांनी विनंती केलेली आहे की याचा सखोल अभ्यास करून येत असलेल्या जो पाणी आहे त्याची योग्य विल्हेवाट लाव आणि या होत असलेल्या नुकसानीतून त्यांची मुक्तता करावी.